करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू असल्याचे चित्र करमाळा तालुक्यामध्ये दिसून येत आहे। दरम्यान गेल्या काही काळापासून आदिनाथ कारखाना हा वेगवेगळ्या अडचणींच्या गर्तेमध्ये अडकलेला आहे। या पार्श्वभूमीवरच यंदाची आदिनाथची निवडणूक होत असताना फार मोठी उत्सुकता करमाळा तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातही निर्माण झालेली आहे। सोबतच येथील निवडणुकीकडे सोलापूर जिल्ह्यातील विविध राजकीय नेते मंडळींचेही लक्ष लागून राहिल्याचे सहजपणे लक्षात येत आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत बोलत असताना हा कारखाना खूपच अडचणीमध्ये आहे। हा कारखाना आता उभारी घेणे काहीसे कठीण दिसत आहे, अशा प्रकारच्या चर्चा होतानाही समोर येत आहे। दरम्यान आदिनाथ कारखाना हा अडचणीत आहे। आदिनाथवर खूप मोठे कर्ज आहे। पुन्हा आदिनाथची गाडी रुळावर येण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतील, अशा चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आदिनाथ कारखान्याचे संचालक पद मिळवण्यासाठी मात्र या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे। गेले काही हंगाम बंद अवस्थेत असलेला कारखाना, या कारखान्याची निवडणूक आणि कारखान्याचे संचालक पद मिळवण्यासाठी तालुक्यामध्ये सुरू झालेली रस्सीखेच हे वातावरण सध्या करमाळा तालुक्यामध्ये दिसून येत आहे। आदिनाथ कारखान्याचा संचालक होण्याची इच्छा मनामध्ये बाळगून तब्बल 272 जणांनी अर्ज दाखल केलेले होते। ते सर्व अर्ज मंजूर झालेले आहेत। एकूणच सध्या तरी आदिनाथचे संचालक पद मिळवण्याच्या शर्यतीमध्ये 272 जण असल्याचे स्पष्ट झालेले आहे। यामध्ये विद्यमान आमदार नारायणआबा पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे देखील अर्ज आदिनाथच्या निवडणुकीसाठी आहेत। याशिवाय गेली विधानसभा निवडणूक लढविणारे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी देखील आदिनाथचे संचालक पद मिळवण्याच्या शर्यतीमध्ये आपला अर्ज दाखल केलेला आहे। याशिवाय करमाळा तालुक्याच्या विविध गावांमध्ये गाव पातळीवर जी नेते मंडळी सातत्याने सक्रिय आहेत, अशा नेते मंडळींनी देखील बहुतांशी नेते मंडळींनी आदिनाथचे संचालक पद मिळवण्याची इच्छा मनामध्ये बाळगून अर्ज दाखल केल्याचे स्पष्ट झालेले आहे। अडचणीतील कारखाना म्हणून आदिनाथची आता नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालू झालेला असताना आदिनाथचे संचालक पद मिळवण्यासाठी मात्र जोरदार अशी रस्सीखेच सध्या करमाळा तालुक्यामध्ये दिसून येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आदिनाथ कारखाना खूपच अडचणीत आहे असे एका बाजूला दाखवलं जात आहे किंवा त्याबाबतच्या तशा चर्चा घडत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र आदिनाथ कारखाना ताब्यात मिळवण्यासाठी राजकीय गटांचे प्रमुख उत्सुक दिसून येत आहेत। सोबतच आदिनाथचे संचालक पद मिळवण्यासाठी देखील इच्छुकांची भली मोठी रांग लागल्याचे दिसून येत आहे। याबद्दलची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा। सोबतच आदिनाथ कारखान्याची ही निवडणूक नेमकी कशा प्रकारे होईल आणि आदिनाथ कारखान्यामध्ये इतका इंटरेस्ट असण्याची कारणे काय असू शकतात, याबाबतची तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा। सोबतच तुम्ही अद्याप आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा।